आज बनवूया खमंग खुसखुशीत अशी लसूण शेव. तर इथे जिरं घ्यायचं 1 चमचा, लसूण घ्यायचा आहे, मीठ घालायचे आणि थोडंसं पाणी घालून हे बारीक वाटून घ्यायचं आहे. तर हे असं लसणाचं पाणी करून घ्यायचं आहे. 3 वाटी बेसन पीठ घेतलं आहे, 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, थोडासा ओवा हातावरती कुस्करून टाकायचा आहे, धनेपूड घालायची, चवीपुरतं मीठ, हळद, लाल तिखट, 2 मोठे चमचे तेल कडकडीत गरम करून घालायचे. तेल छान मिक्स करून घ्यायचे. तर सगळं तेल मिक्स झाले. आता आपण हे लसणाचं पाणी केलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं आपलं साधं पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. 15 ते 20 मिनिट हा गोळा मी भिजत ठेवला होता. 15-20 मिनिटांनी हे सोऱ्याला आपण तेल लावायचे आणि हा गोळा सोऱ्यामध्ये भरून शेव काढायची आहे. तर तेल छान इथे गरम झालं आहे माझं. तुम्हाला जशी हवी आहे तशी तुम्ही मोठी छोटी शेव पाडू शकता. तर मी इथे बारीक शेव घेतली आहे. तर छान अशी क्रिस्पी तळून घ्यायची आहे.